महाराष्ट्रात सुप्रसिद्ध असणारे व्यक्तिमत्व म्हणजे शिवचरण उज्जैनकर फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष तथा नवीन माध्यमिक विद्यालय पारंबी तालुका मुक्ताईनगर जिल्हा जळगाव येथील ज्येष्ठ शिक्षक डॉक्टर शिवचरण उज्जैनकर हे एक अष्टपैलू व्यक्तिमत्व असून या विद्यालयात ते गेल्या 27 वर्षापासून अध्यापनाचे पवित्र कार्य करीत आहेत. त्यांनी स्वतः गेल्या 15 वर्षापूर्वी या फाउंडेशनची स्थापना करून ते संस्थापक अध्यक्ष म्हणून अखंड सेवेत आहेत. दरवर्षी गुणवंत विद्यार्थ्यांचा तालुकास्तरीय सत्कार सोहळा करून आतापर्यंत मुक्ताईनगर तालुक्यातील हजाराच्या वर विद्यार्थ्यांना त्यांनी गौरवलेले आहे. त्याचप्रमाणे तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी विविध विषयांच्या मान्यवरांना आमंत्रित करून विविध विषयावर व्याख्यानांचे सुद्धा आयोजन केलेले आहे. उज्जैनकर हे MA BEd इंग्रजी असल्याने तालुक्यामध्ये इंग्रजी विषयाचे शिक्षक म्हणून सुद्धा ते सुप्रसिद्ध आहेत. त्यांनी विद्यार्थ्यांसाठी सोप्या भाषेमध्ये इयत्ता 5वी ते 7वी व 8वी ते 12वी अशी 2 व्याकरण पुस्तके सन 2009 मध्ये प्रकाशित केलेली आहे. त्या पुस्तकांचा सुद्धा तालुक्यातील विविध विद्यालयातील विद्यार्थ्यांना चांगलाच उपयोग झालेला आहे. तसेच विविध विद्यालयांमध्ये उज्जैनकर यांना इंग्रजी विषयाच्या मार्गदर्शनासाठी आमंत्रित केले जाते. तसेच विद्यार्थ्यांसाठी आरोग्य तपासणी, नेत्र तपासणी तज्ज्ञ डॉक्टरांकडून दरवर्षी करण्यात येते. कुऱ्हा काकोडा या ग्रामीण भागामध्ये त्यांनी टायपिंग इन्स्टिट्यूट तसेच बालवाडी, अंगणवाडी, महिला प्रशिक्षण केंद्र सुद्धा सतत 8 वर्षे चालवलेली आहेत. राज्यातील व बाहेरील सुद्धा हजाराच्या वर साहित्यिक, शिक्षक, पत्रकार, दिव्यांग, निवेदक, कलाकार, समाजसेवक आदींना तापीपूर्ण राज्यस्तरीय पुरस्कारांनी गौरवलेले आहेत. तसेच त्यांनी सन 2013 मध्ये तालुकास्तरीय सुशिक्षित बेरोजगारांच्या मेळाव्याचे आयोजन केले. त्यावेळी अनेक सुशिक्षित बेरोजगारांना पुणे येथील विविध कंपन्यांमध्ये मोफत नोकरी सुद्धा मिळालेली आहे. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांसाठी विविध सामान्य ज्ञान परीक्षांचे आयोजन व विविध उपक्रम उज्जैनकर सर दरवर्षी राबवित असतात. ज्येष्ठ समाजसेवक पद्मश्री अण्णासाहेब हजारे यांच्या भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलनामध्ये सुद्धा त्यांनी 8 वर्षे मुक्ताईनगर तालुका अध्यक्ष म्हणून व 6 वर्षे सक्रिय सदस्य म्हणून कार्य केलेले आहे. या प्रसंगी त्यांनी तालुक्यामध्ये विविध उपक्रम राबविलेत. तसेच सन 2002 मध्ये स्वदेशी आंदोलनाचे प्रणेते श्री राजूभाई दीक्षित यांच्या मुक्ताईनगर तालुक्यातील उचंदे व मुक्ताईनगर येथील व्याख्यानासाठी कुऱ्हा काकोडा येथून 40 किलोमीटर अंतरावरून डॉक्टर उज्जैनकर यांनी त्यांच्या शिकवणीच्या 12वीच्या 16 विद्यार्थ्यांची सायकल रॅली आयोजित केली होती. या प्रसंगी राजूभाई दीक्षित यांनी डॉक्टर उज्जैनकर यांच्यासह विद्यार्थ्यांचा सत्कार करून कौतुक केले होते. त्याचप्रमाणे माध्यमिक शिक्षक संघाचे तालुका उपाध्यक्ष व त्यानंतर शिक्षक लोकशाही आघाडीचे तालुका अध्यक्ष म्हणून त्यांनी संघटनेमध्ये व आंदोलनात सक्रिय सहभाग नोंदवला. त्याचबरोबर मुक्ताईनगर तालुक्यातील 350च्या वर गरजू रुग्णांचे मोतीबिंदूचे मोफत तपासणी करून शस्त्रक्रिया सुद्धा मोफत केलेल्या आहेत. मराठी भाषा प्रचार आणि प्रसारासाठी त्यांनी राज्यस्तरीय व अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे सुद्धा दणक्यात आयोजन केलेले आहे. 8 मे 2010 रोजी मुक्ताईनगर तालुक्यातील कुऱ्हा काकोडा या ग्रामीण भागामध्ये कवी राम कदम फाउंडेशन आणि अंकुर साहित्य संघ यांच्या संयुक्त विद्यमाने 46वे राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलन आयोजन करण्यात आले. त्यानंतर सन 2015 मध्ये डॉक्टर उज्जैनकर हे माध्यमिक शिक्षक पतपेढी भुसावळच्या संचालकपदी तालुक्यातून भरघोस मतांनी निवडून आले व 1 वर्ष ते या पतपेढीचे उपाध्यक्ष व नंतर संचालक म्हणून कार्यरत होते. त्यानंतर त्यांनी 6 व 7 जून 2019 रोजी कवी राम कदम फाउंडेशन आणि अंकुर साहित्य संघ यांच्या संयुक्त विद्यमाने 57वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन मुक्ताईनगरीत यशस्वी आयोजन केले. महात्मा गांधी यांच्या जन्म महोत्सवी वर्षानिमित्त मुक्ताईनगर तालुक्यातील विविध शाळा कॉलेजेसमध्ये कवी, लेखक व विचारवंता समवेत
तसंच आपल्या विद्यालय व महाविद्यालयात सुद्धा हा उपक्रम डॉक्टर उज्जैनकरांनी राबवला। यासाठी भारताचे बायोगॅस प्लांटचे जनक पद्मश्री डॉक्टर शरद काळे मुंबई, त्याचप्रमाणे ज्येष्ठ विचारवंत साहित्यिक डॉक्टर सतीश तराळ अमरावती यांना सुद्धा आमंत्रित करण्यात आले होते। त्यानंतर शिवचरण उज्जैनकर फाउंडेशनच्या माध्यमातून 27 फेब्रुवारी 2022 रोजी मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आदिशक्ती संत मुक्ताई नगरीत पहिले राज्यस्तरीय शिव बाल किशोर व युवा मराठी साहित्य संमेलन, त्याचप्रमाणे बुलढाणा जिल्हा खामगाव येथे दुसरे राज्यस्तरीय शिव बाल किशोर व युवा मराठी साहित्य संमेलन व पहिले अखिल भारतीय शिव मराठी साहित्य संमेलन बोरीफोंडा गोवा या ठिकाणी व दुसरे अखिल भारतीय शिव मराठी साहित्य संमेलन पन्हाळगड जिल्हा कोल्हापूर या ठिकाणी यशस्वीरित्या आयोजन केलेले आहे। 2022 मध्ये एकाच वर्षात 3 संमेलन घेण्याचा बहुमान सुद्धा त्यांनी मिळवलेला आहे। एक राज्यस्तरीय व एक अखिल भारतीय अशा 2 संमेलनाचे आयोजन दरवर्षी केले जाते। डॉक्टर उज्जैनकर यांचे शैक्षणिक कार्यासोबतच सामाजिक, साहित्यिक, कला, आरोग्य क्षेत्रामध्ये सुद्धा नेत्रदीपक कार्य आहे। त्यांचे महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील नामवंत दिग्गजांशी अगदी घरोब्याचे संबंध निर्माण झालेले आहेत। त्यांच्या विनंतीला मान देऊन अनेक दिग्गज मुक्ताईनगर तालुक्यातील तसेच त्यांच्या विविध जिल्ह्यातील संमेलनात सुद्धा सहभागी झालेले आहेत। ही सुद्धा फार मोठी उपलब्धी म्हणावी लागेल। महाराष्ट्रातील 45 नामवंत संस्थांनी विविध पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित केलेले आहे। त्याचप्रमाणे साऊथ वेस्टर्न युनिव्हर्सिटी अमेरिकेने सुद्धा त्यांच्या कार्याला मानद डॉक्टरेटने गौरवलेले आहे। तसेच कॉमनवेल्थ युनिव्हर्सिटी टोंगा दक्षिण आफ्रिका विद्यापीठाने सुद्धा त्यांना त्यांच्या कार्यासाठी मानद डिलीटने सुद्धा गोवा येथे गौरवलेले आहे। आणि ग्लोबल स्कॉलर फाउंडेशन पुणे तर्फे उज्जैनकर फाउंडेशनला भारतीय समाज रत्न पुरस्काराने पद्मश्री नीलिमाताई मिश्रा यांच्या हस्ते गौरवण्यात आले आहे। त्याचप्रमाणे त्यांना जळगाव जिल्हा भूषण पुरस्काराने आदर्श गाव योजनेचे कार्याध्यक्ष तथा समाजसेवक पद्मश्री पोपटराव पवार यांच्या हस्ते सन्मानित केलेले आहे। असे अष्टपैलू व्यक्तिमत्व असलेले आणि सामाजिक उपक्रम राबवणारे आदर्श शिक्षक, आदर्श संघटक, उत्कृष्ट नियोजक म्हणून डॉक्टर शिवचरण मधुकर उज्जैनकर हे उभ्या महाराष्ट्रात सुप्रसिद्ध आहेत। सन 2020 मध्ये कोरोना लॉकडाऊनच्या काळात फेसबुक लाईव्ह महाव्याख्यानमाला डॉक्टर उज्जैनकर यांनी राबवली। यामध्ये महाराष्ट्रासह मध्य प्रदेश, गोवा, कर्नाटका, तेलंगणा, नेदरलँड, सिंगापूर, ऑस्ट्रेलिया या देश व विदेशातील एकूण 155 मराठी व्याख्यात्यांनी सहभाग घेतला। या व्याख्यानमालेला द ग्रेट इंडिया बुक ऑफ रेकॉर्डने सुद्धा नोंद केली। व्याख्यानमाला दररोज 1 तास सुरू होती। अशी 5 महिने 20 दिवस ही फेसबुक लाईव्ह महाव्याख्यानमाला चालवलेली होती। त्याचप्रमाणे लॉकडाऊनच्या काळामध्ये जे लोक रुग्णांची समाजसेवा करीत होते अशा 1428 महाराष्ट्रातील समाजसेवकांना फाउंडेशनतर्फे ऑनलाईन कोरोना योद्धा गौरव प्रमाणपत्राने गौरवले। त्याचबरोबर सन 2020 कोरोना काळात जे शिक्षक समाजसेवा करत होते अशा शिक्षकांना पहिल्या वर्षी 42 शिक्षकांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक ई पुरस्काराने गौरवण्यात आले। हे पुरस्कार विचारवंत तथा IAS BG वाघ यांनी ऑनलाईन जाहीर केले होते। नंतर सन 2021 मध्ये औरंगाबाद जिल्ह्याच्या डेप्युटी कलेक्टर अंजली धानोरकर मॅडम यांनी 89 शिक्षकांना आदर्श शिक्षक ई पुरस्कार ऑनलाईन पद्धतीने जाहीर केले होते। फेसबुक लाईव्ह व्याख्यानमालेवर प्रबोधनाची ज्ञानदिंडी या पुस्तकाचे उज्जैनकर यांनी संपादन करून मुक्ताईनगर येथील 27 फेब्रुवारी 2022 रोजी मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आयोजित पहिले राज्यस्तरीय शिव बाल किशोर व युवा मराठी साहित्य संमेलनात मान्यवरांच्या शुभहस्ते प्रकाशित केले। त्याचप्रमाणे मुक्ताईनगर तालुक्यामध्ये कैलासवासी यशोदाबाई तुळशीराम वावगे गावगाव फिरत्या वाचनालयाची सुद्धा डॉक्टर उज्जैनकर यांनी सुरुवात केलेली आहे। ही गाडी दर रविवारला तालुक्यातील विविध गावांमध्ये जाऊन
विद्यार्थ्यांना 3 आठवडे विविध पुस्तक वाचण्यासाठी दिली जातात. डॉक्टर शिवचरण उज्जैनकर यांच्या कार्यामध्ये त्यांचे वडील श्री मधुकरराव उज्जैनकर, आई सौ अनुसयाबाई उज्जैनकर, पत्नी सौ संगीता उज्जैनकर, ज्येष्ठ कन्या सौ दीपाली सोनी, चिरंजीव सचिन उज्जैनकर व चिरंजीव अरविंद उज्जैनकर, जावई श्री दीपक मनोहर सोनी व श्री निलेश मनोहर सोनी, तसेच उज्जैनकर सर यांचे सासरे राजेंद्र बुडुखले, सर्व परिवाराचे तसेच फाउंडेशनच्या महाराष्ट्रातील विविध पदाधिकाऱ्यांचे वेळोवेळी अनमोल सहकार्य असते.